त्याचा सत्कार करायला मला या ठिकाणी शिक्षकांनी बोलवलं. हा आणखी माझ्या आयुष्यातला योग. चव्हाण साहेबांच्या फोटोला हार घातल्यानंतर आम्ही समयी प्रज्वलित केली. सगळा नंदादीप विझून गेला. आजच्या परिस्थितीत नंदादीप विझून जावेत असं देशातलं वातावरण आहे आणि मशाली पेटलेल्या दिसत आहेत तुम्हाला भ्रष्टाचाराच्या आणि नंदादीप भिजलेले आहेत. हीच अवस्था सगळ्या देशात आहे. त्यामुळे नंदादीप विझणार आहे आणि आपल्याला तो नंदादीप पुन्हा तेवढ ठेवून हा महाराष्ट्र, हा कराड, हा ज्याचा मुख्य कणा असलेला कराड हा पुन्हा एकदा प्रज्वलित करावा लागणार आहे. माणसं चव्हाण साहेबांबद्दल बोलायचं मला त्यांनी असं सांगितलं आहे. चव्हाण साहेबांबद्दल बोला, कुठून सुरुवात करू असं. मी सह्याद्रीचे हिमालय पुस्तक लिहिले ते 800 पानाचं. पवारसाहेब मला म्हणाले एवढा मोठा कथाटोप केला आणि मी 100 व्याख्यानं दिली महाराष्ट्रात. 12 मार्च 2012 ते 12 मार्च 2013 या वर्षभरामध्ये महाराष्ट्रात 100, देशात 16 आणि अमेरिकेत 7 अशी मी व्याख्यानं चव्हाण साहेबांबरोबर. मला आश्चर्य वाटलं. अमेरिकेतल्या व्याख्यानाला स्वतःच्या गाड्या घेऊन 300-300 किलोमीटरहून माणसं जमली होती आणि मी आयुष्यात एवढा भाग्यवान माणूस आहे. माझा बँक केवढा मोठा आहे की शिकागोला ज्या सभागृहात विवेकानंदांचं ज्या व्यासपीठावर भाषण झालं त्याच व्यासपीठावरून चव्हाण साहेबांचं भाषण संधी मला मिळाली. आणि असे लोक जमले होते प्रचंड संख्या. माझा मित्र सचिन इतके मला म्हणाला बघा तुम्ही किती लोक जमले. मी त्याला सांगितलं जेरुसलेममध्ये भगवान येशू ख्रिस्त पहिल्यांदा जेव्हा आले तेव्हा ते गाढवावर बसून होते. सगळे जेरुसलेम त्यांना पाहायला जमलं होतं. पण त्या गाढवाला असं वाटलं की हे लोक आपल्याकरता आले, तुम्ही माझ्याकरता आले असं समजून एवढा मी गाढव नाही आहे, तुम्ही येशूला चव्हाणांकरता आलेला ते मला माहिती आहे. लोक आले त्याच्यामुळे आले. ही चव्हाण साहेबांची व्यक्तिमत्वाची जादू आहे. या देशात पुन्हा असा माणूस होणार नाही. लिहून ठेवा. 6 फुटाची माणसं गेली. पुढचा काळ आम्ही खूप चांगला काळ पाहिलाच आहे. 82 वर्षाच्या आयुष्यातली 60-62 वर्ष जी मी पाहिली तर एक से एक तिथंच माणसं पाहिली. ते डॉक्टर लोहिया असतील, नमोदरपाद असतील, ज्योती बसू असतील, हेमंतीनंदन भाऊ असतील, आचार्य कृपलानी असतील, विरोधी पक्षाच्या बाजूची माणसं, पंडित नेहरूंपासून हे सगळी मोठी माणसं पाहता आली. आज भरती ओसरून असं काहीतरी सुसाट झाल्यासारखं जाणवत आहे आणि म्हणून चिंता त्यामुळे असं वाटतं. महाराष्ट्राची चिंता. शरद पवार सोडलेलं मला सांगा आज नव्हतं सगळं. जो उद्याचा महाराष्ट्र सांभाळू शकेल अशी ताकद असलेल्या दुसऱ्या माणसाचं नाव सांगा नाही. माणसं देशात गांधी आहेत की नाही? गांधी आहेत, महात्मा आहेत, नेहरू आहेत, जवाहर आहेत, पटेल आहे, सरदार आहे, आझाद आहे, मौलाना आहे, चव्हाण खूप आहेत, यशवंतराव आहे. वर्ष गेलं केसर मी तुमचेच सातारा जिल्ह्याचे सांगायला म्हणाले साहेब राज्य खूप चांगलं चाललंय. साहेब म्हणलं आबा हे तुम्ही म्हणून उपयोगी नाही, हे लोकांनी म्हटलं पाहिजे. राज्यकर्त्याला ही जाण असली पाहिजे. साहेब मला असं वाटतं 50-60 वर्षातला फरक काय झाला असेल तर ही जाण संपलेली. त्याचे कारण कोणात शोधत ती शोधा. महाराष्ट्र राज्य झाल्यानंतर मधुकरराव चौधरींना नगरविकास खात्यात यशवंतरावांनी बोलवलं आणि म्हणाले तू धनाजी नाना चौधरींचा मुलगा. धनाजी नाना चौधरी कोण? ज्यांनी फैजपूरला शेतामध्ये काँग्रेसचं अधिवेशन घेतलं आणि राहुट्या ठोकून त्या राहुट्यामध्ये महात्मा गांधी पंडित नेहरू शेतात राहिले. त्यांचा मुलगा आहे. तू कोणता विषय आणू इच्छितोस? नगरविकास मंत्री म्हणून महाराष्ट्राचं प्रोग्राम मी पण दाखवणार आहे. त्याला काही सुटलं नाही.
आणि तर महाराष्ट्र झाल्यानंतरचं पहिलं यशवंतरावने आणलेलं विधेयक माणसांनी माणसांची घाण डोक्यावरून वाहून न्यायला बंदी करणारं विधेयक होतं. चीफ सेक्रेटरी होते, नगरविकास सेक्रेटरी होते ते मास्टर. ते म्हणाले की वो अल्टरनेट अरेंजमेंट करने के लिए पैसा किधर है? वो ट्रॉली निकालना, उसमें डब्बे रखना, 37 कोटी रुपये लागले. तो नेता होता ज्यांनी राज्यात बसल्यानंतर त्या माणसाचा विचार केला की माणसांची घाण माणसांनी डोक्यावरून वाहून नेणं एवढं लज्जास्पद आहे. इथून महाराष्ट्राच्या पूर्वगामीपणाची पावलं पडायला यशवंतरावची सुरुवात झाली. आणि आज त्याच्या उलट नंतर एकमेकाची घाण एकमेकाच्या अंगावर कशी मला जास्तीत जास्त ओतता येईल अशा पद्धतीचं राजकारण आज महाराष्ट्रात सुरू आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की हे रोखणारा नेता कोण? यशवंतराव चव्हाण, वसंतदादा, शंकरराव चव्हाण, किसनवीर आबा, पी.डी. पाटील आजची वृत्तपत्र स्वर्गात अजिबात वाचत नसलेले पत्रकार म्हणून मी निष्काम सांगतो. लाज वाटते आम्हाला. कुठे होता महाराष्ट्र? कुठे निघालो आपण? कोण लागले संयुक्त महाराष्ट्रासाठी? 105 बळी गेले, त्यात 73 शेतकरी कामगार होते. काय झालं त्यांचं? काय शेतकरी चिरडला गेला? का कामगार भरडला गेला? या प्रश्नाची चर्चा करायला कोणाला वेळ नाही. चव्हाण साहेब त्याच्याकरता मोठे आहेत की सामान्य माणसाला डोळ्यासमोर ठेवून त्यांनी पहिले निर्णय सुरुवातीच्या काळातले किती मिळाली वर्ष त्यांना साहेब? द्विभाषिक 4 वर्ष, 56 ते 60 आणि 60 ते 62 2 वर्ष. 18 राज्य देशात. त्यावेळेस पंडितजींनी बोलावलं कोणाला संरक्षण मंत्री म्हणून? चव्हाण साहेबांना. आयुष्यभर काँग्रेसवर तुटून पडलेल्या आचार्य अत्रेंनी विधानसभेमध्ये यशवंतरावांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. माझ्या डोळ्याने मी भेटले यशवंतराव विधानसभेत हाताला लागले. आचार्य अत्रे म्हणाले, यशवंतराव साहेब, आयुष्यभर तुमच्यावर तुटून पडलो. या देशामध्ये 18 राज्य असताना देशाच्या पंतप्रधानाला 18 राज्याच्या मुख्यमंत्र्यांपैकी एकही मुख्यमंत्र्याचं नाव आठवलं नाही. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचं तुमचं नाव त्यांना आठवलं. हा महाराष्ट्राचा छत्रपतींचा तुम्हाला मिळालेला आशीर्वाद आहे. आणि तुम्ही जा तिथे शत्रूचा पाडाव करा किंवा तुमच्या आईवडिलांनी तुमचं नाव यशवंत ठेवलेलं आहे. तुम्ही यशवंत होऊन जेव्हा परत याल तेव्हा स्वर्गातून छत्रपती तुमच्यावर फुलांचा वर्षाव करेल. त्यावेळेचा विरोधी पक्ष आणि त्यावेळेचे सत्ताधारी यांची नाती अशी होती. त्यांनी माणसं मोठी होती. द्वेष नव्हता, राग नव्हता, सूड नव्हता. एस.एन. जोशींचा सत्कार यशवंतरावांनी केला. उद्धवराव पाटलांचा सत्कार यशवंतरावांनी केला. त्याला जे मोठं मन लागतं, निर्णय घेण्याची खातोटी 62 सालच्या पहिल्या 2 वर्षामध्ये यशवंतराव म्हणाले, मला 6व्या मजल्यावरचे अधिकार ग्रामीण भागात पोचवायचे आणि जिल्हा परिषदेची स्थापना नवीन पिढीला कल्पना येणार नाही. ग्रामीण भागातल्या एका छोट्या कार्यकर्त्याला जिल्हा परिषदेचा अध्यक्ष बनवण्याची किमया यशवंतरावांनी करून दाखवली. आज जिल्हा परिषदने तरुण मुलांना काही माहित नाही याची निर्मिती झाली कशी. देशामध्ये पहिलं राज्य आहे की ज्या राज्याची निर्मिती करण्याकरता यशवंतरावांनी वसंतराव नाईकांच्या अध्यक्षतेखाली नेमल्या समितीत 16 सदस्य होते आणि जिल्हा परिषद निर्मितीचा 394 पानाचा अहवाल तयार झाला. त्या प्रत्येक कलमाची छाननी केली यशवंतरावांनी आणि 13 मार्च 1962 ला जिल्हा परिषदचा पहिला अध्यक्ष महाराष्ट्रात यशवंतरावांमुळे बसलेला आहे. ग्रामीण भागात सत्ता गेली. यशवंतरावांचं एक वाक्य होते, मला शेतकऱ्याच्या शेतात ट्रॅक्टर बघायचं आहे आणि मला शेतकऱ्याच्या दारात फटफटी बघायचं. त्यामुळे फटफटी म्हणायचं. आता किती फटफटी आल्या माणसाला, दुचाक्या किती आल्या, दारादारात सायकल धरक्या लागलेल्या दुचाक्या. आज कोणाला कल्पना नाही कसं आलं, कुठून आलं, कशामुळे आलं, कुणामुळे आलं, काय वेगळं परिवर्तन, ते सगळे दिवस आठवा.
माणसाची निर्णय क्षमता ज्या पद्धतीची होती यशवंतरावांची, त्यातून हे सिग्नल निर्णय झालेले आहेत. आज तुम्हाला सहज म्हणतात, अरे कुठे चालला, जरा MIDC जाऊन येतो, जरा MIDC जाऊन येतो. काय MIDC म्हणजे? साहेब, मुंबई ठाणे पुणे या ठिकाणी केंद्रित झालेले सगळे उद्योग यशवंतरावांनी मुंबई ठाणे पुण्याच्या बाहेर काढले. हजारो कामगारांना तिथे रोजगार गावात मिळतील. आज कुरकुमला जाऊन बघा, चिपळूणला लोटेपासूनला जाऊन बघा, घाटावला जाऊन बघा, हजारो लोकांना रोजगार मिळाले. ही MIDCची कल्पना यशवंतराव चव्हाणांनी मुहूर्तमेढ केली आणि पहिली MIDC रुळाला घाटाव येते 62 साली चिंतामणराव देशमुखांनी त्याचं उद्घाटन केलेलं आहे. MIDC असेल, पंचायत राज असेल, ह्या सगळ्या कल्पना यशवंतरावांच्या 2.5 वर्षाच्या काळात साहेब. कोयना धरण आज नवीन पिढीला माहित नसेल, पंडित नेहरूंना उद्घाटनाला घेऊन आले. याच कराडमध्ये यशवंतराव मोहिते किती मोठा माणूस होता तुम्हालाही माहित नसेल, कदाचित कराडवाला नाही माहित नसेल. पंडित नेहरूंकडे यशवंतरावांनी त्यांना सर्किट हाऊसला बोलवलं या कराडमध्ये आणि सांगितलं तुम्ही काँग्रेसमध्ये आलं पाहिजे. काँग्रेसच्या सदस्यत्वाचा पुरा फॉर्म पंडितजीच्या हातात दिला आणि तो फॉर्म पंडित जवाहरलाल नेहरूंनी भरला आणि यशवंतराव मोहितेंची सही केली. त्याला साक्षीदार म्हणून यशवंतरावांची संजय असेल. त्याच यशवंतराव मोहित्यांनी मुंबईमध्ये 450 चाळी गरीब माणसाच्या पाडल्या जाणार होत्या. त्याला गृहनिर्माण मंडळाची दुरुस्ती मंडळ स्थापन करून त्या चाळींची निर्मिती केली. ते तुमच्या करायचं यशवंतरावांची एक नाही, मला 100 मिळणे असं सांगते. असं मन अशी माणसं कोणा होणार नाही. मगाशी उल्लेख केला त्यांनी तो विषयांचा. उजनी धरण शास्त्रासाठी गोष्ट तुम्हाला उजनी धरणाच्या उद्घाटनाला साहेब निघाले. त्यांचा मला फोन आला, मित्र उद्या उद्घाटनाला जायचं, गप्पा मारत जाऊया, ये लिंबटी बोट तुला निघालो. हेलिकॉप्टर पंढरपूरकडे चाललंय. त्याच्या मांडीवर पाण्याचा नकाशा होता. उजनी इकडे इंदापूरला, तिकडे पंढरपूरला. तर साहेब आपण कुठे चाललो? तर म्हणजे आपण पंढरपूरला चाललो. म्हटलं का? आपण त्याची चंद्रभागा अडवली, त्याच्या पायावर डोकं ठेवून त्याची क्षमा मागून आपण उजनीच्या उद्घाटनाला जाऊया. महाराष्ट्राचा कोणता तरी माणूस बोलू शकतो. आम्ही पंढरपूरला उतरलो, तरी पांडुरंगाच्या पायावर डोकं ठेवलं, क्षमा मागितली. काय कोणी माझ्या डोक्यावर हात ठेवला माहीत नाही. म्हटलं साहेब तुम्ही एवढे काय नाराज होता, निराश होता, कोणाला का खातात हो? शेतकरी शेतात पाणी नाही ना म्हणतासारखी कणसं येतील तर प्रत्येक गाण्यात पांडुरंगच आहे. मित्रा, या तुझ्या वाक्याने उजनीच्या उद्घाटनाच्या भाषणाची सुरुवात करतो आणि ती सुरुवात त्यांनी तशीच केली. मला जगाच्या कोणत्याही विद्यापीठाचं सर्टिफिकेट नाट्य मिळालं तरी काही हरकत नव्हती. मला त्याला मोठं सर्टिफिकेट ठिकाण मिळालं. काय माणसं साहित्य संमेलनाचा उल्लेख केला मगाशी. कोण होतात का तुम्ही आता लोकलेख करत? ही पहिली रांग होती. पहिल्या रांगेत कोण बसले होते? यशवंतराव. दुसरे कोण होते? तर्कतीर्थ. तिसरे कोण होते? PD पाटील. चौथे कोण होते? प्रतापराव भोसले. ते खासदार होते आणि स्वागताध्यक्ष होते. त्यांना वर बसू दिलं नाही. पु ल देशपांडे, दुर्गा भागवत, गोनी दांडेकर, व्यंकटेश मालुसकर, सुमती क्षेत्रमारे, विजया राज्याध्यक्ष, मौली राज्याध्यक्ष, ही माणसं स्वागताध्यक्ष तुम्ही व्हा म्हणून बोलवायला त्यांच्या घरी जाऊन आमंत्रण दिलं होतं. ते म्हणाले माझ्याच गावात आहे, हे कसं येणार नाही, त्याला खाली बस. स्वागताध्यक्ष पदाचं भाषण करताना माईक खाली ठेवून त्यांनी भाषण केलं. म्हणाले दुर्गाबाई मला तुमचा अजिबात राग नाही.
मी साहित्य संमेलनाला मंत्री म्हणून आलेलो नाही. कराडचा नागरिक, मराठीचा एक वाचक म्हणून. आणि दुर्गाबाई संमेलन कुठे आहे? संगमावर. संगम म्हणजे काय? कृष्णा कोयनेत मिसळते, कोयना कृष्णेत मिसळते. कृष्णा जेव्हा कोयनेत मिसळते तेव्हा दुर्गाबाई आपलं मी पण विसरते, आणि कोयना जेव्हा कृष्णेत मिसळते तेव्हा कोयना आपलं मी पण विसरते. मराठी साहित्यिकाने आपलं मी पण थोडस विसरायला शिकावं असं मला वाटतं. सगळ्यांचे चेहरे मला आता आठवत आहेत, असे झाले ते असे. नंतर अर्धा तास साहेबांचं मराठी साहित्यावरती भाषण झालंय. मला सगळ्यात मोठी खंत काय माहिती, साहेब 9 संमेलनाचे उद्घाटन 7 संमेलनाचे स्वागताध्यक्ष यशवंतराव आहे. इथे पुस्तकांची यादी आहे प्रत्येकाची. यशवंतरावांच्या नावावर 18 पुस्तक आहे. पण यशवंतरावांना या साहित्यिक मंडळींनी संमेलनाचा अध्यक्ष होऊ दिलं नाही. किती मोठे असतील साहित्यिक साहेब, त्या सगळ्यांबद्दल आदर आहे. पण यशवंतरावला साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होऊ दिलं नाही. एवढंच नव्हे तर हे 75ची गोष्ट मी तुम्हाला सांगितली. 76 साली इथे इचलकरंजीमध्ये नाट्य संमेलन झालं तेव्हा रणजित देसाईला पु ल देशपांड्यांनी निरोप दिला की रणजित साहेबांना सांग की ते आलेले आम्हाला चालणार नाही. तर सगळे मोठी माणसं, किती रणजितची अवघड परिस्थिती झाली होती. रणजितच्या साहेबांचे खूप चांगले संबंध होते. त्याने असं सहज सांगितलं साहेबाशी नाही आलं तर बरोबर नाही, मी येणार म्हणजे आवासाहेब कोकणीच्या कारखान्यावर बसणार आहे. फक्त तुमचं संमेलन आटपलं की तुझ्या सगळ्या मित्रांना घेऊन ये माझ्याकडे चहाला. यांना येऊ दिलं नाही. 24 साहित्यिक संध्याकाळी आबासाहेब कोकणे त्याच्या गिरणीवर गेले. यशवंतरावने प्रत्येकाला गुच्छ दिला, स्वागत केलं. म्हणाले मी तुम्हाला चालत नसलो तरी तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. मनाचे मोठेपणाला काय शोभायचं असं. आणि हे मोठे साहित्यिक असो साहेब, मी त्याला फार मोठं मनाने मिळत छोटं मानतो. खूप छोटी माणसं होती. त्याला महाराष्ट्रात आले कळला नाही पाहिजे. आणि आजही तुम्हाला मी सांगतो, सकाळी समाधीवर गेलो, मनात मध्ये काय विचारावं तुम्हाला सांगू. जगामध्ये समाधीचा स्पॉट कुठं नाही. 2 नद्यांचा संगम होते, संत वाहते कृष्णामाई. छान पाऊस पडला होता, इतकं छान वातावरण, इतकी सुंदर प्रचंड वृक्षराजी होती आणि हजारो माणसं फुलं वाहत आहेत त्या समाधीला. किती वर्ष का कादंबरी होणे हा महानायक होणे कुणाला वाटू नये. ही महानायकाची कादंबरी हा महानायकाचा विषय आहे. पण थोडं मोठं साहित्य बनवू शकतं नाही बघायचं आहे. म्हणून त्या मध्यमवर्गीय साहित्यिकांचं कौतुक जरूर करा तुम्ही साहेब, माझी काही तक्रार नाही. आणि हे भावे असून मी तुम्हाला सांगायला आलोय, तुम्हाला मुद्दाम सांगतो. मला संताप आहे या गोष्टीचा मनापासून. त्यांना माणसं समजली नाही. यशवंतराव समजले नाही, दादाही समजला नाही, न शिकलेला वसंतदादा नाही. सुधाकर नायकाला प्रश्न विचारला, सुधाकर अरे सगळी माणसं मणिपालला मराठी मुलं शिकायला चाललेत, तुझ्या काय लक्षात येते की नाही येत आहे? हो पण काय करूया, काय करूया, काय खासगी शाळा कॉलेज काढायला परवानगी देऊन टाक. त्यामुळे तसं कसं करता येईल? कॅबिनेट म्हणजे कोण म्हणाल? कोण कॅबिनेट म्हणजे? दादांनी निर्णय कसं आहे, आज ग्रामीण भागातले सगळे मुलं शिकत आहेत. मी परवा शरद पवारांच्या हस्ते माझा सत्कार झाला. छोटा माणूस आहे तो. शनिवार तिचं झालं, माझंही झालं. एक गाड्यावरून नाऱ्याची यात्रा म्हणून माझं झालं असेल कदाचित. तेव्हा मी स्पष्टपणे पवारांचं म्हणतो, साहेब ते दिवस आठवा. आज तुमचं सरकार आहे, आम्हाला भाजप नको आहे म्हणून तुम्ही आम्ही पत्करलाय आघाडीला. पण ही सरकार एसटी मोडायला निघालेली आहे. ही एसटी गरीब माणसाची एसटी आहे. या एसटीनं महाराष्ट्रातल्या गरीब विद्यार्थ्यांना शिकवलेलं आहे. ग्रामीण भागातली मुलं त्यामुळे शिकलेली आहेत, त्यामुळे डॉक्टर झाले, त्यामुळे इंजिनियर झाले, डबे फुकट पोहोचवले. आणि हे सगळं कुणी केलंय
ते एका खासगी क्षेत्रातला उद्योगपती रमणलाल सरैया एसटीचा चेअरमन झाल्यानंतर त्यांनी हे सगळं केलेलं आहे. कृपा करून ही एसटी मोडून देऊ नका साहेब. ही सगळी मानदंडाची प्रतीक होती महाराष्ट्राची आणि ते यशवंतरावांनी ज्या परंपरा सगळे घालून दिल्या त्या परंपरांचा महाराष्ट्र आज कुठेतरी विस्कटण्यासारखा, तुटण्यासारखा, भरकटण्यासारखा असा महाराष्ट्र दिसतो. यशवंतराव 5 वर्षाचे होते ते विठाई त्यांना पंढरपूरला घेऊन गेलं आणि मामाला सांगितलं त्यांच्या यशवंतराचं बोट घट्ट झालं, त्याच्या गर्दीत भरकटत. मामाने घट्ट धरलं बोट. पंढरपूरच्या गर्दीत यशवंतराव भरकटले नाही. महाराष्ट्राने यशवंतरावचं बोट पकडलं होतं. ते गेल्या काही वर्षात ते सोडलं. आज महाराष्ट्र भरकटल्यासारखा झाला आहे असं मला स्वतः वाटतं. आम्ही कुठेतरी चाललोय, भलतीकडे चाललोय. वृत्तपत्र बघत नाही. अरे सामान्य माणसाच्या प्रश्नाला एक चालू आहे. सामान्य माणसाचा एक प्रश्न मांडतोय, बाकी जाऊद्याच आहे. निशिकांत आणि बोलते साहेब, मला कराडमधलं आजचं एक वृत्तपत्र सांगा, एक ज्यांनी यशवंतरावांच्या जयंतीचा 4वेळीचा उल्लेख आणि फोटो टाकलाय. एक वृत्तपत्र मला कोणी दाखवा. सकाळी सगळे जगदीश पाटील सगळा पेपर घेऊन आला. शरम वाटली मला. या व्यवसायात आपल्याची शरम वाटली मला. आज या घरांमधल्या पत्रकारांना यशवंतरावांची आठवण नाही. आणि म्हणून त्या मोठ्या मोठ्या संपादकांपेक्षा तुम्ही लाख पटीने मोठे आहात. तुम्हाला आठवण झाली आज यशवंतरावांची, तुम्हाला आठवण झाली आज या सगळ्या साहित्यिकांची. कितीतरी मोठे आहात तुम्ही साहेब. माणसं पदाने मोठे होत नाहीत, माणसं मनाने. खऱ्या अर्थानं सूर्य उगवतो त्यावेळेला कुणीतरी सडा टाकत असतं. त्याला थोडासा गाईच्या क्षणाला सुगंध येत असतो. मग रांगोळी लक्ष्मीची पावलं उमटतात. बैलाच्या गळ्यातल्या घंटा आणि घुंगरू असतात आणि दिवसाला सुरुवात होते. सर्वीनं दूध पिण्याचे दिवस होते. आता कपाने मिळत नाही, मिळालं तर कागदाच्या कपात मिळतं. ते दिवस दाखवण्याकरता ज्यानं आपलं आयुष्य खर्च घातलं ते एका महान आत्म्याच्या भावांजली वाहत असताना ते जुने दिवस आठवत. आणि म्हणून मी आता सहज सांगितलं, विद्यालय वरती आले, कुणीतरी वय त्यांचं सत्र सांगितलं. बरंच होते. भूपांवरून बाबुराव गोखले यांना बोलताना ज्यांनी पाहिलंय, अनेकांना विचार मानत येत असताना रागाने लाल गुंद व्हायचा गोरा, खादीचे वस्त्र धारण केलेला, खादीची जाड खादीची टोपी घालणारा असा वक्ता, महान वक्ता, त्यांचे जे सुपुत्र सत्ते डाव्या विचारांच्या पुरोगामी चळवळीमध्ये भागणारा शाहीर अण्णाभाऊ साठे यांचे विचार मांडणारा, मनगड दंगड छातीत हिंमत हातात रमण एकीच पण एक मेला सावकार कोला उचलून नव्हते सोन्याचा गोळा उभा वरीच राबून मी मरावं किती आणि ताण्याचं रड ऐकून मला फुटलं किती. तो अण्णाभाऊ नेतृत्व जेवण जे आहे गुरु आहे हे सगळ्या मित्राच्या मध्ये खरं म्हणतं एक मैफिल रानात घ्यायला पाहिजे. आणि मग मावळतीच्या रानामध्ये ही मैफिल आणि इथेच आणि या बांधावर अशीच श्यामल वेळ सखारे किती रंगाला खेळ झुकली नक्षत्रांची वेळ. श्यामल वेळेला कातर वेळेला नाही, श्यामल वेळेला सुरू केलं ते मूळ नक्षत्राची वेळ जरी झुकली तरी आपण अजून चाललंय. हा जो आनंद आहे तो साहित्यिकांना सहज मिळतो. प्रत्येकाच्या कल्पना असतात. पंख पसरवून फिरणारी पाखरं किंवा कुण्या गावाचं आलंय पाखरू बसलंय तोऱ्यात आणि हसतंय गालात, त्याला गाल नसतो पण आपल्या गावाला कोणती मोरपीच लावतोय याचा भास होतो. तो लेखक अंगावर काटा जो म्हणतात काटा, तो काटा टोचण्याचा नसतो, अंग मोहरून असतं.
साहित्य संमेलन आदरणीय यशवंत रावांनी भरवले मी बघितले. प्रतिमा होते, दुर्गादेवी होत्या. दुर्गादेवींच्या घणाघाती भाषणानंतर आणीबाणीच्या काळाची घोषणा झाल्यानंतर हे माझे गुरु रंगमंचावर गेले, छपला काढून ठेवल्या. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची आज 109वी जयंती आणि या जयंतीच्या निमित्तानं दैनिक प्रीती संगमच्या रौप्य महोत्सव वर्ष आणि यशवंत नगरीच्या द्विदशक वाटचालीच्या निमित्तानं आज या ठिकाणी साहित्यिकांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. आणि या सन्मान सोहळ्याच्या निमित्तानं विशेष उपस्थित असलेले मधुकर भावे साहेब की त्यांनी गेल्या 65 वर्षाहून अधिक काळ पत्रकारितेमध्ये काम केलं. आणि दुसरे महत्त्वाचं म्हणजे आमचे दैवत आणि आमचं खरं तर ज्यांच्यामुळं आम्ही इथं उभा आहोत सर्व पत्रकारितेतले आमचे आदर्श खासदार श्रीनाथ पाटील साहेब, या दोन मान्यवरांचं मी स्वागत करतो. हा कार्यक्रम घेण्याचा उद्देश असा आहे की दैनिक प्रीती संगम जे दैनिक शशिकांत पाटील साहेबांनी सुरू केलं त्याला यावर्षी 25 वर्ष पूर्ण होत आहे. आणि खरं तर यशवंत विचाराचा समृद्ध वारसा शशिकांत पाटील साहेब अत्यंत चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी समोर नेताना दिसत आहे. याचबरोबर आम्ही 2005 सालापासून यशवंत नगरी म्हणजे चव्हाण साहेबांचीच नगरी यशवंत नगरी म्हणून 2005 साली आदरणीय खासदार साहेबांच्या हस्ते ही सुरुवात झाली. आणि यानंतरच्या काळात दैनिक प्रीती संगम आणि यशवंत नगरी सुद्धा यशवंत विचाराचा वारसा हा पुढे नेण्याचं काम करत आहोत. खरं तर मी 3 मिनिटात फक्त प्रास्ताविक अजून 2.5 मिनिटात फक्त करणार आहे. या यशवंत नगरीला म्हणजेच कराड नगरीला साहित्याचा मोठा वारसा आहे. खरं तर मला वाटतं 2003 साली आणि 1975 साली सत्तेसर बरोबर आहे ना, 75 आणि 2003 मध्ये साहेब बरोबर आहे ना, दोन साहित्य संमेलन या ठिकाणी झाली. आणि साहित्याचा खूप मोठा वारसा आहे. आणि या वारसाच्या निमित्तानं खरं तर गेल्या काही वर्षात मी 17 वर्षे पत्रकारिता करतोय. मात्र काही त्रुटी जाणवल्या मला. कारण बाबा साहित्यिकांचे एकत्र मला मोळी बांधताना खूप त्रास झाला. खरं तर त्रास म्हणजे मी काय सांगतोय, आमच्या चूक आहेत त्या, आमच्या पत्रकारांच्या चूक आहे खरं मी मान्य करतो. खरं तर इतके चांगल्या पद्धतीनं लिखाण केलेली माणसं आहे, मात्र आम्हालाच ते कमी माहिती आहे. आणि गेल्या 4 ते 5 दिवसात एक माळ मी एक करत बरोबर मोळी अशी बसली की 18 साहित्यिक जे आहेत आपल्या कराडच्या समोर बसलेले, आमचे मालिक मोठे आहेत समोर बसलेले, या सर्वांना एकत्र केलं. आणि खरं तर कृष्णाकाठ साहित्य मंच म्हणून याला आम्ही नाव देतोय. कृष्णाकाठ साहित्य मंच तुमच्या समोर केलं चालेल, ते प्राथमिक म्हणतोय मी. आणि या मंचच्या माध्यमातून आगामी काळात खासदार साहेब तुमच्या समोर 2 मागण्या आहेत फक्त. खरं तर 2 साहित्य संमेलन कराडमध्ये झाली. आगामी एखादं साहित्य संमेलन जर करायला घेता आलं तर सर्व ज्येष्ठांच्या परवानगीनं मी विनंती करतो की विभागीय ज्या अखिल भारतीय ज्या किंवा कसं आम्ही प्रयत्न करू. सर्व मीडियाचे पत्रकार सुद्धा आमच्या इथं आहे. आणि दुसरी मागणी आहे सर, खरं तर ग्रामीण भागातील अनेक इथं साहित्यिक आहेत. खासदार साहेब भावे साहेब शंकर कवळे म्हणून समोर आहेत, हातवर करा होतं. खरं तर साहेब 9 कादंबऱ्या लिहिल्या त्या माणसानं, पूर्ण महाराष्ट्र प्रसिद्ध आहे. पण दुर्दैवाची गोष्ट दररोज सेंटरिंगच्या कामावर गेल्याशिवाय त्या माणसाला शक्य नाही. आणि दिवसभर काम करणं गौंडेच्या हाताखाली आणि संध्याकाळी लिखाण करणं असं कवळेचं हे 9 कादंबऱ्या त्यांनी प्रकाशित केल्या आतापर्यंत. आणि असे जे प्रगल्भ साहित्यिक आहेत ते कराड परिसरामध्ये अजून नवीन आहे. आमचे सुभाष गोरव सुद्धा लिखाण खूप करतात, मात्र सोशल मीडियावर लिखाण ते राहतायचं आहे. खरं तर याला चांगला प्रकाशित मिळण्याची गरज आहे. त्या अँगलनं मोठे साहेब आपण सर्वजण ठोंबरे साहेब तुमची इतकी पुस्तकं झाली, मी सांगता राहिलो साहेब. खरं तर बोलण्यासारखं भरपूर आहे. डॉक्टर शिवाजीराव ठोंबरे साहेबांचा जर तुम्ही बायोडाटा पाहिला तर 246 पुस्तक साहेबांचे आहेत. 246 कराडमधल्या या माणसानं दीपस्तंभासाठी काम केलं. ललितमध्ये 32 आहे आणि कृषीमध्ये 214 आहे आणि 27 पुरस्कार आहेत. आणि 178 पुरस्कार आणि 27 देशांचे दौरे केलेले आहेत. इतकी प्रगल्भता आपल्या कराडमध्ये आहे. आणि दुर्दैवानं ती मुळी जी बांधण्याचं काम हे सगळेजण मिळून करूया. मी निमित्त मात्र आहे, मी शिक्षण परिषद निमित्त मात्र आहे आणि मीडिया म्हणून सहकार्य करायला तयार आहे. मात्र ही साहित्याची चळवळ एकत्र येऊन जर आपण लढलो तर ज्येष्ठांचं मार्गदर्शन आहे, पोद्दार साहेब आहेत, गोखले सर आहेत, सट्टे सर आहेत,
सगळी मंडळी मोहिते साहेब आहेत, साने साहेब आहेत, श्री पवार सर आहेत, मोहिते सर आहेत, सगळी मंडळी आहेत तिथं ज्येष्ठ आहेत. मी इथं येऊन प्रार्थना करण्याची गीतच मी नाही. माझं बघितलं आता साप्ताहिक आणि माझं चॅनल चालू आहे. मग आता कुठंतरी एक सेतू पाहिजे असतो सगळ्यांना जोडणारा. आणि जर काय त्रुटी झाली असतील तर कार्यक्रमाचं तरी मी माफी मागतो. मात्र त्या दोन फक्त मागण्या आहेत आमच्या ग्रामीण भागातल्या साहित्यिकांना. तुम्ही साहित्य संमेलनामध्ये असता, मी सुद्धा असतो प्रत्येक साहित्य संमेलनामध्ये. जे काही मोठे मोठे प्रकाशक आहेत हे सामान्य जे आपले ग्रामीण भागातले जे साहित्यिक आहेत त्यांना न्याय मिळण्यासाठी सर्व काय ना प्रयत्न करावा. आणि दुसरं नोव्हेंबर महिन्यात म्हणजे 25 नोव्हेंबरला साहेबांची पुण्यतिथी आहे, पुष्कळ काळ आहे. यशवंतराव चव्हाण साहित्य संमेलन आपल्या इथं व्हावं अशी एक माफक अपेक्षा मी दैनिक प्रतिष्ठानच्या वतीनं आणि यशवंतनगरीच्या वतीनं करतो. आणि माझा प्रास्ताविक संपवतो. जय जय महाराज. मुख्य सोहळा जो होणार आहे त्याही कार्यक्रमाला मधुकर वाळे साहेब असतील. मधुकर वाळे साहेबांचे संबंध आणि त्यांचा आशीर्वाद हा आमच्या प्रतिष्ठानाबरोबर आहेच. यशवंतराव चव्हाणांच्या जयंती दिनी आपला सन्मान सोहळा करताना मला आणि यशवंतनगर न्यूज नेटवर्कला अत्यंत आनंद झाला.